नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवाजवळ युनिक अकॅडमी पुणे. चालू घडामोडीच्या एमसीक्यू सिरीज मध्ये आपण आज एमसीक्यू ची तिसरी सिरीज पाहणार आहोत. याच्यामध्ये आगामी ज्या काही टीसीएस, आयबीपीएसच्या, एमपीएससीच्या, यूपीएससीच्या ज्या काही वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा आहेत, या परीक्षेसाठी उपयुक्त असणारी ही सिरीज आहे. आणि यात आपल्याला कोणते कोणते प्रश्न आणि त्यातलं काय महत्वाचं आहे हा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. बघा, पहिला प्रश्न असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काय म्हणले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप मध्ये सामील पहिल्या महिला, काय म्हणले पहिल्या महिला कमांडो आडास्को कापेशा कोणत्या राज्यातील आहेत असा प्रश्न आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नरेंद्र मोदी यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप मधल्या पहिल्या महिलेचे नाव सांगा. तर आडास्को कापेशा हा एक प्रश्न. इथं थोडा फिरून विचारला तर त्या कोणत्या राज्यातील आहेत? पर्याय आहे मणिपूर, आसाम, बिहार आणि पंजाब. आता याचं उत्तर आहे मणिपूर. विद्यार्थी मित्रांनो, 2023 पासून मैतई आणि कुक्की समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तिथं वाद आहे. अनेक लोकांचे बळी त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशांत परिषद म्हणून तो काही दिवस घोषित केलेला होता. राष्ट्रपती लागू होत आहे, राजवट त्या ठिकाणी लागू आहे. अशा ह्याच्यामध्ये ह्या मणिपूरमध्ये या ठिकाणी सप्टेंबर 2025 मध्ये बघितलं तर केंद्र सरकार आणि मणिपूरमधील काही समुदायामध्ये शांततेचे करार झाले ते 1 वर्षाकरिता. आणि त्याच राज्यातनं स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर मोदी असताना या ठिकाणी पहिल्या महिला कमांडो म्हणून आडास्को कापेशा ह्या त्यावेळेस दिसल्या होत्या. त्या चर्चेत आल्या होत्या. ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर त्यांचं नाव या ठिकाणी बऱ्याच टेलिग्राम असतील, युट्यूब असेल, वेगवेगळ्या इन्स्टा असेल, या ग्रुपवर दिसत होतं. मग या आडास्को कापेशा हे जे आहेत त्या कोणत्या राज्यातील असा प्रश्न, तर उत्तर मणिपूर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, त्या कोणत्या समाजात आहेत? तर माओ नागा समुदायामधील आहेत. त्या कोणत्या समुदाय? माओ नागा समुदायामधील आहेत. त्यानंतर सेनापती नावाचा जिल्हा आहे मणिपूरमध्ये. कुठला? सेनापती नावाचा जिल्हा आहे. आणि या सेनापती जिल्ह्यातील कैबी नावाचं एक गाव आहे. कुठलं गाव आहे? बघा, कैबी गावच्या त्या रहिवासी आहेत. आणि जे काही पंतप्रधानाचा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सामील होणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी 1985 मध्ये या ठिकाणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची काय झाली? स्थापना झाली. तो एक भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. चला आपण पुढला प्रश्न पाहूया. त्यानंतर बघा, नवीन रामसर स्थळानुसार जी काय रामसर स्थळ नवीन आहेत त्या स्थळानुसार नावाचं विधान आहे. भारतात 91 रामसर स्थळे आहेत. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे, जागतिक पातळीवर रामसर स्थळांच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहेत. बघा, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणचे एक लक्षात घ्या, दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर या ठिकाणी आहेत. आता रामसर करार म्हणजे काय? तर बघा, 2 फेब्रुवारी 1971 ला इराण या देशातील रामसर या ठिकाणी पाणथळ, बघा काय म्हणलंय, पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी काय म्हणलं बघा, 2 फेब्रुवारी 1971 ला इराण मधील रामसर या ठिकाणी पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी रामसर करार करण्यात आला. आणि या रामसर करारानुसार जर तुम्ही बघितलं तर सध्या भारतामध्ये 91 ठिकाणं आहेत. आणि ह्या भारतामध्ये सर्वाधिक ठिकाणं कुठे आहेत? तर तमिळनाडू राज्यात आहेत. कुठल्या राज्यात आहेत? तमिळनाडूमध्ये एकूण 20 ठिकाणं आहेत 91 मधली. आणि ह्या 91 मधली 3 ठिकाणे, एकूण 3 ठिकाणे महाराष्ट्रामधील आहेत. या महाराष्ट्रातली 3 ठिकाणामध्ये नादूर मधमेश्वर जे आहे ते नाशिक जिल्ह्यातलं आहे. लोणार सरोवर जे आहे 2 नंबरचं लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. बरोबर आहे. आणि तिसरं जे ठिकाण आहे बुलढाणा म्हणून, आणि तिसरं जे ठिकाण आहे या ठिकाणी एक लक्षात घ्या, ठाणे क्रीक हे ठाणे जिल्ह्यातील आहे. ठाणे खाडी सुद्धा म्हणलं जातं ठाणे क्रीक. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 91 मधले 20 सर्वाधिक कुठले आहेत? तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत. हा एक भाग लक्षात ठेवा. महाराष्ट्रात एकूण 3 आहेत, नांदूर, मधमेश्वर, नाशिक, लोणार सरोवर, बुलढाणा आणि ठाणे क्रीक कुठं? ठाणे जिल्ह्यामध्ये. हा एक भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता भारताचा 3रा क्रमांक म्हणलंय तर मग यामध्ये इंग्लंडचा पहिला क्रमांक, ज्यात सर्वाधिक रामसर स्थळ आहेत. तर एकूण रामसर स्थळ 175 आहेत इंग्लंडमध्ये. किती आहेत? 175 आहेत इंग्लंडमध्ये. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड आहे. दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते मेक्सिको आहे. मेक्सिको हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मेक्सिकोमध्ये 142 आहेत आणि भारतामध्ये किती आहेत?
91 आहेत. अशा पद्धतीने भारताचा कितवा क्रमांक लागतो? तिसरा क्रमांक लागतो. रामसर स्थळ पर्यावरण विषयक चालू घडामोडीच्या संदर्भात देखील आपल्या याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला तिसरा प्रश्न घेऊया. भारत सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या वर्गीकरणासाठी उलाढाल, बघा काय म्हणलंय, उलाढाल आणि गुंतवणूक निकषामध्ये बदल केलेत. काय म्हणलंय? भारत सरकारनं सूक्ष्म, लघु आणि मध्यम, उलाढाल आणि गुंतवणूक, दोन मुद्दे आहेत बघा, समजून घ्या. उलाढाल आणि गुंतवणूक निकषामध्ये बदल केले. सदर बदल कधीपासून लागू करण्यात आले आहेत, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलाय. तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2025 पासून हे उलाढालीचे आणि गुंतवणुकीचे बदल लागू करण्यात आले. याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2025. मग विद्यार्थी मित्रांनो यात लक्षात घ्या, काय नेमके बदल काय केलेत हे आपल्याला पाहणं अपेक्षित आहे या ठिकाणी. तर यात एक लक्षात घ्या, काय बदल आहेत हे आपल्याला तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी मी समजावून सांगतो. बघा याच्यामध्ये सूक्ष्म, पहिला मुद्दा काय? सूक्ष्म. दुसरा काय? लघु. आणि तिसरा कुठला आहे? मध्यम. बरोबर आहे. असे 3 मुद्दे आहेत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम. आता या ठिकाणी जी काही गुंतवणूक मर्यादा आहे ती सुरुवातीला पाहूया आपण. सूक्ष्म मध्ये गुंतवणूक मर्यादा 1 कोटी होती, ती आता 2.5 कोटी करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. लघु मध्ये 10 कोटी होती, या ठिकाणी ती आता 25 कोटी करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. आणि मध्यम मध्ये 50 कोटी होती, ती आता 125 कोटी रुपये करण्यात आले. अशा पद्धतीने हे लक्षात घेऊ शकता. म्हणजे गुंतवणूक मर्यादा 1 कोटीहून 2.5 कोटी, लघु उद्योगामध्ये 10 कोटीहून 25 कोटी आणि मध्यमध्ये 50 कोटीहून 125 कोटी ही गुंतवणूक. आता उलाढाल मर्यादा हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आता उलाढाल बघा, याच ठिकाणी मी लिहितो 5 कोटीवरनं ही उलाढाल मर्यादा 10 कोटीवर करण्यात आली. बघा सूक्ष्मची. लघुची 50 कोटीवरून, बघा लघुची 50 कोटीवरनं 100 कोटी उलाढाल आणि मध्यमची 250 कोटीवरनं या ठिकाणी 500 कोटी. म्हणजे गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा हे हा चार्ट पाठ असणं अपेक्षित आहेच. मी माझ्या 6 माही चालू घडामोडी आवृत्तीमध्ये सुद्धा हा टॉपिक डिटेल घेतलाय, त्यातनं तुम्ही आणखीन व्यवस्थित वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 माही चालू घडामोडी आवृत्ती तुम्ही सगळ्यांनी वाचलीच असेल. त्यात जानेवारी ते जून 2025 पर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. त्यानंतर नुकतीच आता 73वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीमध्ये जुलै 2025, बघा जुलै 2025, ऑगस्ट 2025 या 2 महिन्याच्या चालू घडामोडी प्लस यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्याच्या घटनांवर आधारित 600 सराव प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळं 72वी आवृत्ती म्हणजे 6 माही आवृत्ती आणि 73वी आवृत्ती म्हणजे जुलै आणि ऑगस्टची आणि 600 प्रश्न असणारे ह्या दोन्ही आवृत्त्या आगामी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असतील. तर ह्या दोन्ही आवृत्त्या तुम्ही आवर्जून वाचाव्यात. पुस्तक मागणीसाठी मी संपर्क क्रमांक द्या, त्याच्यावर संपर्क करा किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा तुम्ही ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तक घेता त्या ठिकाणी हे पुस्तकं मिळून जातील. चला पुढला प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. बघा ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ज्या असतात 4 स्पर्धा आहेत. एक आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस, फ्रेंच ओपन टेनिस, विम्बल्डन ओपन टेनिस आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत. यातला महिला गटाच्या विजेत्याच्या जोड्या जुळा. आता परीक्षेला प्रश्न काय येतो की ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 कोणी जिंकली, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली, अमेरिकन ओपन कोणी जिंकली, असा सेपरेट प्रश्न देखील विचारला जातो. परंतु मी या ठिकाणी मुद्दाम होऊन हा प्रश्न एकाच ठिकाणी का, तर एकाच प्रश्नामधनं कोणताही प्रश्न विचारला आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. आता बघा मुद्दा म्हणून इथं मी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मॅडिसन कीजनं जिंकलेले आहे, फ्रेंच ओपन कोको कॉफनं जिंकले, विम्बल्डन ओपन इगा स्वातेकनं जिंकले, अमेरिकन ओपन टेनिस अरिना सबालेकानं जिंकलेले आहे. समोरासमोर पर्याय आहेत. मग याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर 1 नंबरच उत्तर आहे या प्रश्नाचं. परंतु यात स्पष्टीकरण जर पाहायला गेलं तर मॅडिसन कीज जी आहे ती अमेरिकेचा आहे. कुठला देश आहे मॅडिसन कीजचा? अमेरिका हा देश आहे. त्यानंतर कोको कॉफचा जो देश आहे या ठिकाणी तो देखील अमेरिका हा देशच आहे. बघा कुठल्या देशाची? अमेरिका देशाची. त्यानंतर इगा स्वातेक ही पोलंडची आहे.
कुठल्या देशाची आहे? पोलंडची. आणि अरेना सबालिका ही बेलारूसची आहे. कुठल्या देशाची? बेलारूसची. इथं देश विचारला जाऊ शकतो म्हणून इथे मी देश सांगितले. आता हे महिला गटातील आपण विजेते पाहिलेत. आता पुरुष गटातील विजेते त्याच्याच पुढे पाहूया म्हणून पुढे मी जागा सोडलेली आहे. बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जी जिंकलेली आहे ती यानिक सिन्नरने जिंकली. कोणी जिंकली? यानिक सिन्नरने जिंकलेली आहे. हा यानिक सिन्नर जो आहे तो कुठल्या देशाचा आहे? इटलीचा आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 ची कोणी जिंकली? तर कार्लोस अलकराज यांनी जिंकलेले आहे. हा कार्लोस अलकराजचा देश जो आहे तो स्पेनचा आहे. कुठल्या देशाचा आहे? स्पेन या देशाचा आहे. त्यानंतर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा जी जिंकली पुरुष गटात ती यानिक सिन्नर जिंकलेली आहे. हा यानिक सिन्नर कुठला आहे? इटलीचा आहे. आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जी काही नुकतीच पार पडली ही स्पर्धा देखील कोणी जिंकलेली आहे? तर कार्लोस अलकराजने जिंकलेला आहे. तो कुठल्या देशाचा आहे? या ठिकाणी अलकराज हा स्पेनचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पुरुष गट आणि महिला गटातील विजेते तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आता यात सगळ्यात लक्षात घ्या की यावर प्रश्न काय आलेले आहेत. युपीएससीला एकदा असा प्रश्न आला होता की ह्या स्पर्धा कोणत्या कोर्टवर खेळवल्या जातात. आता यात लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळवली जाते. त्यानंतर फ्रेंच चिकन मातीवर खेळवली जाते. विम्बल्डन जी आहे ती ग्रास कोर्टवर खेळवली जाते. विम्बल्डन ग्रास कोर्टवर खेळवली जाते. आणि अमेरिकन ओपन हार्ड कोर्टवर खेळवली जाते. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवू शकता. 1905 ला ऑस्ट्रेलियन स्पर्धेची सुरुवात झाली. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची 1891 ला सुरुवात झाली. विम्बल्डन स्पर्धे सुरुवात 1877 ला झाली. ही सर्वात जुनी स्पर्धा आहे. आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 1881 ला झाली. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. म्हणजे स्पर्धा कधी सुरू झाली यातली सर्वात जुनी स्पर्धा कुठली? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा ही सर्वात जुनी आहे. महिला गटाचे विजेते कोण आणि पुरुष गटाचे विजेते कोण हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे तो बघा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानची एकूण किती उद्दिष्टे आहेत? किती उद्दिष्ट आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. मग यात एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे 7 उद्दिष्ट आहेत. किती उद्दिष्ट आहेत? एकूण 7 उद्दिष्ट आहेत. आता तत्पूर्वी ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान आहे महाराष्ट्र सरकारने 17 सप्टेंबर बघा काय 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबवायचं ठरवलंय. आणि याच्यामध्ये जे ग्रामपंचायत, जी पंचायत समिती आणि जी जिल्हा परिषद, बघा जी ग्रामपंचायत, जी पंचायत समिती आणि जी जिल्हा परिषद प्रथम येईल त्यांना बक्षीस देखील जाहीर केले आहेत. आणि ते बक्षिसाची रक्कम आहे ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपये जी या अभियानामध्ये प्रथम येईल. पंचायत समितीला या अभियानामध्ये 2 कोटी रक्कम देण्यात येणार आहे. आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद जी काय प्रथम येईल तिला 5 कोटी रुपये रक्कम देण्यात येणार आहे. 27 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान 7 उद्दिष्टे असणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र सरकारने राबवले. विकसित महाराष्ट्र 2047च्या बघा विकसित महाराष्ट्र 2047चं जे काही आपलं उद्दिष्ट आहे त्याकरिता हे अभियान राबवण्यात आलंय. पंचायत राज संस्था गतिमान करणे हा एक उद्दिष्ट आहे. या अभियानाचं उद्दिष्ट काय? पंचायत राज संस्था गतिमान करणे. काय म्हणले? पंचायत राज संस्था गतिमान करणे हे देखील उद्दिष्ट या ठिकाणी या अभियानाचं आहे. चला पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. खालील विधाने लक्षात घ्या. फेब्रुवारी 2025 मध्ये काय म्हणले बघा, फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाच्या स्थापनेत राज्य शासनाने मंजुरी दिली. हे विधान बरोबर आहे. एप्रिल 2025 ला 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून मुकेश खुल्लर यांची निवड करण्यात आली. हे देखील विधान बरोबर आहे. जुलै 2025 मध्ये मुकेश खुल्लर यांचं निधन झालं. हे देखील विधान बरोबर आहे. ऑगस्ट 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर नितीन करीर यांची निवड झाली. मुकेश खुल्लर यांचं निधन झाल्यानंतर कोणाची? नितीन करीर यांची निवड झाली. आणि 6व्या वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे असं हे विधान आहे. तर हे विधान चुकीचं आहे. तर ही मुदतवाढ देण्यात आली आणि ही मुदतवाढ देण्यात आली ती 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली. म्हणजे याच्यामध्ये बघा ई नावाचं विधान चुकीचं आहे. मग जर आपण उत्तरात गेलो तर फक्त ई हे विधान चुकीचं आहे. 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. आता यात हे जे काही 6वा वित्त आयोग आहे राज्याचा वित्त आयोग आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थाचं
आर्थिक व्यवस्थापन, बघा वाक्य काय म्हणलंय, स्थानिक स्वराज्य संस्थेचं आर्थिक व्यवस्थापन करण्याचं काम राज्य वित्त आयोगामार्फत केलं जातं. आणि हा राज्य वित्त आयोग जो आहे त्या राज्य वित्त आयोगाच्या संदर्भात बघा 1994 ला स्थापना झाली. कधी स्थापना झाली? 94 ला. आता 6वा राज्य वित्त आयोग आहे कार्यरत आहे. याच्यामध्ये आता जे काही नितीन करील अध्यक्ष आहेत यांना सदस्य म्हणून एस चंद्रशेखर हे त्यांच्याबरोबर काम पाहणार आहेत, ते सदस्य या ठिकाणी असणार आहे. चला पुढला प्रश्न 7 नंबर. बघा खालील विधाने लक्षात घ्या. बुद्धिबळातील ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे, हे विधान बरोबर आहे. ही पदवी जागतिक बुद्धिबळ महासंघ फिडेद्वारे दिली जाते, हे देखील विधान बरोबर आहे. भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद, हे देखील विधान बरोबर आहे. त्यांनाच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जे पूर्वीचं नाव होतं तो त्यांनाच मिळाला पुरस्कार. ऑगस्ट 2025च्या माहितीनुसार भारतात, आता इथं ऑगस्ट 2025 का म्हणलं, त्याच्यानंतर जे एखादा वाढू शकतो, म्हणून ऑगस्ट 2025च्या माहितीनुसार 89 जणांना ग्रँड मास्टर ही पदवी मिळाली, हे देखील विधान बरोबर आहे. आणि एखाद्या खेळाडूस आंतरराष्ट्रीय स्तरावर 2000 पेक्षा अधिक रेटिंग मिळाल्यास त्यास ग्रँड मास्टर ही पदवी दिली जाते, हे विधान मात्र चुकीचं आहे. बघा आता या ठिकाणी थोडा अवघडातला प्रश्न का घेतलेला आहे, तर कधी कधी फिरून प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपला गोंधळ उडला. आपला ग्रँड मास्टर माहिती असते, आपण 87, 88, 89 पाठ करतो आणि रेटिंगच्या संदर्भातला जर प्रश्न आला तर मग गोंधळ होईल. तर इथं 2000 नाही तर 2500पेक्षा, काय म्हणलंय, 2500पेक्षा अधिक रेटिंग मिळाल्यास त्याच ग्रँड मास्टर ही पदवी दिली जाते. मग आता 89 कोण आहे, आपण 87, 88 आणि 89 असे 3 पाहूया. 87 आहे तो हरिकृष्णन ए राव हा 87वा. 88 आहे तो दिव्या देशमुख, कोण आहे, दिव्या देशमुख नागपूरची, महाराष्ट्रीयन. आणि 89 आहे तो रोहित कृष्णा, कोण आहे, रोहित कृष्णा. आता याच्यामध्ये बघितलं तर सर्वाधिक कुठल्या राज्यातील ग्रँड मास्टर आहेत, तर तमिळनाडूचे आहेत. एकूण किती असा जर प्रश्न आला तर टोटल 33 आहेत. किती आहेत? टोटल 33 ग्रँड मास्टर एकाच राज्यात नाहीत, 33 89 मधले. ठीक आहे, चला पुढला प्रश्न पाहूया. बघा याच्यामध्ये उत्तराचं काय सांगितलं तुम्हाला, ही चुकीचं आहे. 2000 2500 म्हणजे इथं देखील काय म्हणता येईल, ही नसणारा जो पर्याय आहे म्हणजे अ ब क ड बरोबर 4 नंबर असं म्हणता येईल. बरोबर आहे. हा चला पुढला प्रश्न पाहूया आता. खालील विधाने लक्षात घ्या. हा महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा प्रश्न काय, 2025च्या प्रजासत्ताक दिनाची म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कोणता, 26 जानेवारी. थीम काय होती, स्वर्णिम भारत, विरासत आणि विकास. 2025वा 76वा प्रजासत्ताक दिन. कितवा? 76वा प्रजासत्ताक दिन. आता 2025चा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. थीम न्यू इंडिया. काय थीम आहे? न्यू इंडिया. आणि तो कितव्या क्रमांकाचा? 79वा. स्वातंत्र्य दिन 79व्या क्रमांकाचा, प्रजासत्ताक दिन 76व्या क्रमांकाचा. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, प्रजासत्ताक जे दिन आहे या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून 2025ला अॅम्युअल, कोण, अॅम्युअल मॅक्रॉन जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोललो होतं. कर्तव्य पथावर हा पार पडत असतो आणि या ठिकाणी राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वज काय केला जातो, फडकवला जातो राष्ट्रपतीच्या हस्ते. आणि स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवू शकता. येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावर्षी लाल किल्ल्यावरून विक्रमी किती वेळा भाषण केलं, सर्वाधिक वेळा पंडित नेहरूंनी केलं, त्यानंतर इंदिरा गांधी आहेत आणि नंतर नरेंद्र मोदी आहेत. तो भाग एक. आणि किती मिनिटं भाषण केलं लाल किल्ल्यावरून हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. चला पुढला प्रश्न म्हणजे बघा, हे 4ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे इथे काय म्हणता येईल, अ ब क ड असं 4 नंबर पर्याय बरोबर आहे. 9 नंबर, 2024-25 ची संतोष ट्रॉफी कोणत्या संघानं जिंकली. आता ही संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा एकदा साधा सोपा प्रश्न विचारला होता. तर ही संतोष ट्रॉफी जी आहे ती फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. कुठल्या खेळाशी? भारतातील ही सर्वात किंवा आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा यावर्षी 24-25 ची पश्चिम बंगालनं केरळ संघाचा पराभव करून जिंकले. कुठल्या संघाचा? केरळचा. आणि पश्चिम बंगालनं ही
33 वेळा जिंकली आतापर्यंत. किती वेळा जिंकली? 33 वेळा जिंकलेली आहे. 1939 ला ह्या स्पर्धेची सुरुवात झाली. कधी झाली? 1941 ला ह्या स्पर्धेची सुरुवात झाली आणि या वर्षी जी काय पार पडली 24-25 ला ते 78व्या क्रमांकाची ही संतोष ट्रॉफी ही फुटबॉल स्पर्धा होती. चला पुढला प्रश्न. 2025 चा रॅमन मॅक्सेसे भारतीय स्वयंसेवी संस्था एज्युकेट गर्लला मिळाला. या संस्थेची स्थापना कधी झाली असा हा प्रश्न आहे. या संस्थेची स्थापना 2007 ला झाली. मुंबई या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय. कुठल्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी मुख्यालय. सफीना, बघा काय म्हणलंय, सफीना हुसेन या संस्थापक आहेत या संस्थेच्या, एज्युकेट गर्ल या संस्थेच्या. आणि जे काही शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणारी ही संस्था म्हणून ओळखली जाते आणि भारतातली पहिली संस्था ठरली. भारतातली पहिली संस्था ठरली. त्या संस्थेला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. विनोबा भावे पहिले आहेत व्यक्ती म्हणून की त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, पण भारतातली पहिली संस्था ठरली. आशियाचा नोबेल म्हणून ज्या पुरस्काराला ओळखलं जातं रॅमन मॅग्सेसे, तो पुरस्कार या ठिकाणी एज्युकेट गर्ल सफीना हुसेन यांनी स्थापन केलेल्या संस्थेला मिळालेला आहे. प्रति नोबेल म्हणून या संस्थेला ओळखलं जातं, ह्या पुरस्काराला ओळखलं जातं. आणि 1958 ला या पुरस्काराची काय करण्यात आली? सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, 2025 चे रॅमन मॅग्सेसे डिक्लेअर झाले आहेत. तर रॅमन मॅग्सेसे या ठिकाणी 3 व्यक्तींना, त्यामध्ये एक संस्था आहे आणि 2 व्यक्ती आहेत. तर 2 व्यक्तीची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. 100% याच्यावर प्रश्न येईल म्हणून एज्युकेट गर्लचा आपण मुद्दा घेतलेला आहे. चला 11 नंबर. SCO ची 2025 ची परिषद चीन या देशात पार पडली. ही परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर ही 25व्या क्रमांकाची रौप्य महोत्सवी परिषद होती. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या की या परिषदेला आपल्या भारताचे नरेंद्र मोदी हजर होते. 15 जून 2001 ला, बघा 15 जून 2001 ला ह्या SCO ची काय झालेली? स्थापना झाली. आणि आताची 25वी परिषद या ठिकाणी पार पडली. मुख्यालय बीजिंग आहे आणि या संस्थेमध्ये जवळजवळ 10 सदस्य देश आहेत. किती देश आहेत? 10 सदस्य देश आहेत. SCO जे आहे त्या SCOच्या संस्थेमध्ये एकूण ह्या संघटनेमध्ये किती सदस्य आहेत? तर 10 सदस्य देश आहेत. खालीलपैकी कोणता देश सदस्य आहे किंवा नाही असाही या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढला प्रश्न घेऊया. मे 2025 मध्ये डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचे निधन झाले. त्यांना टिंबटिंब क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. गोल क्रांती, हरित क्रांती, निळी क्रांती, तपकिरी क्रांती. आता हे सुबन्ना अय्यप्पन आहेत ते मत्स्य वैज्ञानिक म्हणून त्यांची कारकीर्द आहे. नदी किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडला. मे 2025 मध्ये त्यांचं निधन झाले. आणि निळी क्रांती, कुठली क्रांती? निळी क्रांतीच्या संदर्भात या ठिकाणी ही व्यक्ती संबंधित होती. चला, पोलीस हेड कॉन्स्टेबलला गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले, परंतु खालीलपैकी कोणती अट त्यांनी ठेवलेली? पोलीस शिपाई पदवीधर असावा, ही अट बरोबर आहे. त्याने 7 वर्ष सेवा पूर्ण केली असावी, हे देखील बरोबर आहे. नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असावे, हे देखील विधान बरोबर आहे. आणि त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित नसावी, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क आणि ड ही 4ही विधानं बरोबर आहेत. डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्यात बी प्रश्न विचारला जाईल किंवा आपल्या चालू घडामोडी रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेबीचे नवनियुक्त अध्यक्ष तुहिनकांत पांडे सेबीचे कितवे अध्यक्ष आहेत असा प्रश्न विचारला. बघा, शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही जी काही सेबी आहे त्या सेबीची काही आता नवनियुक्त अध्यक्ष झालेत ते 1 मार्च 2025 पासून झालेत. कधीपासून? 1 मार्च 2025 पासून सेबीचे 11वे अध्यक्ष, कितवे अध्यक्ष? 11वे अध्यक्ष म्हणून तुहिनकांत पांडे यांनी काय केलंय? कार्यभार स्वीकारला आहे. माधवी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. चला, आबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती मासाकी काशीवारा हा आबेल पुरस्कार आहे. ह्या आबेलपुरला गणितातील नोबेल म्हणतात. काय म्हणतात? गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून आबेल पुरस्कार ओळखला जातो. 28व्या क्रमांकाचा हा पुरस्कार, हे देखील विधान बरोबर आहे. मासाकी काशीवारा हे जर्मनीचे आहेत असं म्हटलेलं आहे, हे विधान या ठिकाणी चूक आहे. हे जर्मनीच्या ऐवजी तर जपानचे आहेत. कुठले आहेत ते? जपानचे आहेत. आणि त्यांचं जे कार्य आहे, मासाकी काशीवाराचं जे काही कार्य आहे, बीजगणितीय योगदान, बघा काय म्हणलंय? बीज
गणितीय योगदानामध्ये महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या कार्यामुळे त्यांना अबेल पुरस्कार 2025 चा मिळाला आहे। यामध्ये क नावाचं विधान चुकीचं आहे, त्यामुळे 3 नंबर फक्त क या ठिकाणी चुकीचं विधान आहे। चला पुढला प्रश्न, भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव सांगा। एखादा तरी प्रश्न ऑपरेशनवर विचारला जातो म्हणून या ठिकाणी हा ऑपरेशनचा प्रश्न घेतलाय। ऑपरेशन ब्रह्मा हे म्यानमार मधील भूकंपग्रस्तांसाठी भारतीयाने राबविलेले ऑपरेशन आहे। त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया, 2025-26 चा महाराष्ट्र अर्थसंकल्प विधिमंडळात कधी सादर करण्यात आला, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। बघा 10 मार्च 2025 रोजी, काय म्हणलंय 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या ठिकाणी विक्रमी 11 वेळा मांडला। किती वेळा? 11 वेळा। त्यांच्या पूर्वीचा एक विक्रम आहे 13 वेळा जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते शेषराव वानखेडे यांनी विक्रमी 13 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय आणि त्यानंतर अजित पवार यांनी मांडलाय। अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता। पुढे घ्या, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड, ज्याला आपण देवभूमी म्हणतो, येथे पार पडल्या। देवभूमी म्हणून या उत्तराखंडला ओळखलं जातं, हे विधान बरोबर आहे। अंतिम पदक तालिकेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, हे विधान चुकीचं आहे। आगामी 2029 ची 39वी, म्हणजे ही 39वी आगामी, तर ही कितवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली? देवभूमी मधली 38वी स्पर्धा मेघालय येथे होणार आहे, हे विधान बरोबर आहे। स्पर्धा घोषवाक्य संकल्प शिखर तक, आता यात चुकीचं कुठलं म्हणलंय? महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, हे चुकीचं म्हणलंय, म्हणजे ब आहे, तर इथं ब किती आहे? 2 नंबर आहे। आता मग बरोबर पदक तालिका आपण एक्झॅक्टली पाहूया, नेमकी पदक तालिका काय आहे, म्हणजे नेमकी कोणती बरोबर आहे ते आपल्याला पाहणं अपेक्षित आहे। मग अंतिम पदक तालिका आपण पाहूया याच्यामध्ये। बघा सेनादल प्रथम क्रमांकावर आहे, कोण आहे? सेनादल प्रथम क्रमांकावर आहे, 68 सुवर्ण, 26 रौप्य, 27 कांस्य आणि 121 टोटल आहेत। बघा त्यानंतर महाराष्ट्राचं 2 नंबरला महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये 54 सुवर्ण आहेत, 71 रौप्य आहेत, 76 कांस्य आहेत आणि एकूण 201। आता तुम्ही म्हणाल की सर इथं 201 121 पेक्षा 201 मोठा आकडा आहे, मग महाराष्ट्र 2 नंबरला कसं काय? तर इथं काउंट करायचं, महाराष्ट्रापेक्षा सुवर्ण पदके सेनादलाने सर्वाधिक जिंकल्यात म्हणून सेनादल प्रथम क्रमांकावर आहे। चला पुढला प्रश्न, आशियाई नेमबाजी स्पर्धा 2025 मध्ये टिंबटिंब या देशाने अंतिम पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळवला। साहजिकच त्याचं उत्तर आहे भारतानं प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि यातली सुद्धा आपल्याला अंतिम पदक तालिका पाहणं गरजेचं आहे। बघा 16 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान कझाकस्तान या ठिकाणी ही 16व्या क्रमांकाची आशियाई नेमबाजी स्पर्धा पार पडली कझाकिस्तान या ठिकाणी, आणि या स्पर्धेत भारत प्रथम क्रमांकावर राहिला। भारतानं 50 सुवर्ण, 26 रौप्य आणि 23 कांस्य पदकं जिंकली, अशी टोटल 99 पदकं जिंकून भारत या ठिकाणी पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिला। कझाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे 70 पदकं जिंकून आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे 37 पदकं जिंकून। त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण, 20 नंबर, टिंबटिंब महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स, बघा 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणामध्ये राज्यातील महापालिकेत प्रथम क्रमांक मिळवला, तर पुणे महानगरपालिका हे त्याचं उत्तर आहे। पुढला प्रश्न, भारतात पहिला खासदार क्रीडा महोत्सव टिंबटिंब या ठिकाणी नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे, तर याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी। सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्रातले जे आहेत त्यांनी मध्यंतरी घोषणा केली की नोव्हेंबर मध्ये भारतातला पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा पुणे जिल्ह्यात होणार आहे। त्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या, देशातील पहिले पीएम मित्रा पार्क, बघा देशातील पहिले पीएम मित्रा पार्क मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पहिले पीएम मित्रा पार्क अमरावती, हे दोन्ही विधानाबरोबर 3 नंबर उत्तर आहे आणि बरोबर ब बरोबर। अतिरिक्त स्पष्टीकरण जर याचं पाहिजे झालं विद्यार्थी मित्रांनो, धार जिल्ह्यात बनसोला नावाचं गाव आहे, कुठला जिल्हा? धार जिल्हा, आणि बनसोला नावाचं गाव आहे, या गावामध्ये हा पीएम मित्रा पार्क जे आहे हे बैनसोला, असं बैनशोला म्हणून बघा, बैनसोला नावाचं गाव आहे, तिथं पीएम मित्रा पार्क मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये भारतात सर्वप्रथम
वस्त्रोद्योगाच्या संदर्भातली ही योजना PM मित्र पार्क, आणि ही योजना 2021 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं काय केली, सुरू केलेली आहे. आणि हे मध्य प्रदेश सरकार जे आहे ते 2025 हे वर्ष उद्योग आणि रोजगार वर्ष म्हणून साजरा करते. कुठलं? उद्योग आणि रोजगार. तुम्हाला इथं प्रश्न येईल, कोणतं राज्य सरकार 2025 हे वर्ष उद्योग आणि रोजगार वर्ष साजरा करते? तर मध्य प्रदेश हे राज्य. वक्फ विधेयकास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? मग आता वक्फ विधेयकाचे काय जमनी, त्याच्या संदर्भातला जो कायदा विधेयक 1954चा हे विधेयक, ऑलरेडी पहिलं सुरुवातीचा कायदा हा वक्फचा कायदा कधीचा? 1954चा. याच्यामध्ये बदल करण्यात आले, आणि हे जे काही बदल आहेत त्या बदलाच्या संदर्भातलं 3 एप्रिल, 4 एप्रिल, 5 एप्रिल, 6 एप्रिल अशा तारखा दिल्या आहेत. आणि इथे काय म्हणलंय, राष्ट्रपतीची मंजुरी तारीख ही हा म्हणलेलं आहे बघा. 3 एप्रिल लोकसभा, 4 एप्रिल राज्यसभा आणि 5 एप्रिल 2025 राष्ट्रपतीने त्यावर या ठिकाणी काय केले, सही केले. जिल्हाधिकाऱ्याला वक्फ जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे यापुढे काय असणार आहे, अधिकार असणार आहेत. टिंबटिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा. इथे काय म्हणले, आंतरराष्ट्रीय. राष्ट्रीय जर असतं तर 29 ऑगस्ट होता, बरोबर आहे, परंतु इथे आंतरराष्ट्रीय म्हणलेले हा 6 एप्रिल म्हणून हा जो काही दिवस येतो आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो यात लक्षात घ्या, अलीकडल्या कालखंडात जर बघितलं तर दिनविशेषची थीम विचारायला सुरुवात झाली. काय विचारायला सुरुवात झाली? थीम. आता 2025च्या आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाची 6 एप्रिलची थीम काय ती मात्र लक्षात असणं गरजेचे किंवा माहित असणं गरजेचं आहे. तर काय आहे बघा, खेळांचे मैदान समतल करणे. खेळांचे मैदान समतल करणे. सामाजिक समावेशासाठी क्रीडा. सामाजिक समावेशासाठी क्रीडा ही थीम पाठच करा. अलीकडल्या कालखंडात मी मागा म्हणल्याप्रमाणे दिनविशेष आणि त्याची थीम लेटेस्ट ती विचारली जाते. कर्नाटक राज्य वन विभागाचे ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड झाली? तर अनिल कुंबळे ची निवड करण्यात आली. कर्नाटक राज्य वन ब्रँड अॅम्बॅसिडर. चला पुढला प्रश्न, सध्या चर्चेत असणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारशी कधी लागू करण्यात आल्या? मग आता हैदराबाद गॅजेट ज्या संदर्भातला GR महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे, आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेट आणि मंडल आयोग ह्या दोन्हीपैकी एकावर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. 1979 ला या ठिकाणी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. बघा 79 काय लक्षात ठेवायचं, स्थापना करण्यात आली. जनता पक्षाचं सरकार होतं. मोरारजी देसाई त्यावेळेचे काय होते, पंतप्रधान होते. कोण होते? मोरारजी देसाई. 1980 ला अहवाल सादर करण्यात आला, बरोबर आहे. आणि या ठिकाणी 1990 पासून या शिफारशी लागू करण्यात आल्या. आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते VP सिंग होते. कोण होते? VP सिंग हे भारताचे त्यावेळेचे पंतप्रधान होते. म्हणजे बघा 1979 ला स्थापना मंडल आयोगाची. बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे बिहारचे होते. त्यांच्या अध्यक्षस्थानी स्थापन करण्यात आली आणि त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे 27% आरक्षण हे ओबीसीला देण्यात आलं. त्यामुळं मंडल आयोग आणि हैदराबाद गॅजेट दोन्ही मुद्दे व्यवस्थित करून जायचे. याचं उत्तर आहे 1990. इथे काय म्हणजे लागू करण्यात आले म्हणले तर 90 पासून लागू. स्थापना 79 चे, अहवाल 80 ला, लागू 90 पासून. ठीक आहे. द वर्ल्ड आफ्टर गाझा हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले असा प्रश्न आहे. पंकज मिश्रा यांनी लिहिले. एखादा प्रश्न पुस्तकावर विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो एक बाब लक्षात घ्या, चालू घडामोडीच्या बाबतीत मी परत एकदा तुम्हाला सांगतो, करील तेवढं कमीच आहे. तुम्ही किती वाचा, तुम्ही म्हणता सर मी परिक्रमा वाचलं, सिम्प्लिफाईडचं पुस्तक वाचलं, देवाचं दोर्च वाचलं, अभिनवचं पुस्तक वाचलं, मी आणखीन याच्या नोट्स वाचल्या, त्याच्या नोट्स वाचल्या. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या, या विषयाचा आवाका लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. जर आवाका लक्षात नाही आला तर हा विषय अवघड जाणार. मग तुम्ही 2 वर्षापासून तयारी करत असाल किंवा तुमची पंचवार्षिक योजना झालेली सुद्धा असू शकते किंवा नवीन तुम्ही फ्रेशर असाल, याचा आवाका हा फक्त PYQनच लक्षात येतो. आणि ज्यावेळेस तुम्ही PYQ बघताल चालू घडामोडीचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला असे प्रश्न आहेत असा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इथं PYQ करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. आणि करंटच्या बाबतीत लक्षात घ्या, तुम्ही काय करता, परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंतच्या घटना वाचून देता. चालू घडामोडी मी नेहमी एक माझं वाक्य, चालू असतात. दोन्ही अर्थाने घ्या. तुम्हाला परीक्षेच्या आधीच्या 1-1, 1.5 वर्षाच्या घटना विचारल्या जातात. रॅमन मॅक्सिस समजा आता आपण 25चा केला तर 24चा सुद्धा रॅमन मॅक्सिस विचारला जाईल. असं नाही की तुम्हाला 25चा विचारला जाईल.
तो आता डिक्लेअर झालाय. म्हणून इथे एक वाक्य लक्षात घ्या, या विषयात चांगले मार्क पाडायचे असतील तर दररोजचं वर्तमानपत्राचं वाचन, त्या दिवशीच्या त्या घटना व्यवस्थित वाचून काढणं, आणि शेवटच्या टप्प्यात मग जे काही चालू राहण्याची वेगळी पुस्तकं आहेत, माझं मंथली करंट अफेअर्स सिरीजचं जे काही व्हिडिओ आहेत ते पाहणं. याला जर रेग्युलर वेळ दिला तर हा विषय अवघड जात नाही. रेग्युलर वेळ नाही दिला तर मग तो मात्र विषय दागा देतो. आणि जुनं पण करायचे. जुनं म्हणजे काय, खूप जुनं नाही करायचं आपल्याला, 1 ते 1.5 वर्ष आधीचं करायचंय आणि ते कुठल्याही परीक्षेत त्याच पद्धतीनं विचारलं जातं. चला पुढला प्रश्न. 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मधुबनी पेंटिंग, कसली म्हणलंय, मधुबनी पेंटिंग असलेली क्रीम कलरची गोल्डन बॉर्डर असलेली साडी परिधान केली होती. त्यांना ही साडी कोणी भेट दिली होती? आता तुम्ही म्हणताल सर असला प्रश्न विचारला जातो का? आधी उत्तर पाहू आपण, नंतर बोलू. बघा, दुलारी देवी ह्या बिहारच्या आहेत. त्यांना 2022ला पद्मश्री देखील पुरस्कार मिळालाय आणि त्यांनी ही साडी त्यांना भेट दिली होती. आता ज्या भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्री ज्या महिला आहेत, पूर्णवेळ म्हटले मी, तशा इंदिरा गांधी पहिल्या महिला अर्थमंत्री, पण त्या पूर्णवेळ नव्हत्या. निर्मला सीतारामन यांनी जे काही अर्थसंकल्प सादर केले, 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. यावेळेचा कितव्यांदा सादर केलाय? 8व्यांदा सादर केलाय. एखादी महिला 8व्यांदा अर्थसंकल्प, हा विक्रम आहे भारतातला. काय आहे तो? विक्रम आहे. आणि त्यांनी 8 वेळेस वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या परिधान केलेल्या अर्थसंकल्प. त्याचा उद्देश होता की तिथले कला संस्कृती ही प्रसार आणि प्रचार करणे. आणि त्या उद्देशानेच यावर्षी दुलारी देवी यांनी भेट दिली. बिहारच्या जे दुलारी देवी, ती मधुबनी पेंटिंग असलेली साडी त्यांनी काय केली होती? परिधान केली होती. चला पुढला प्रश्न. 2ऱ्या क्रमांकाची जलमंत्री परिषद 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली? तर बघा, ही परिषद उदयपूरला झाली. कुठं झाली? उदयपूर. आणि हे उदयपूर नावाचं जे ठिकाण आहे ते कुठं आहे? राजस्थानमध्ये. फेब्रुवारी 2025ला ही परिषद पार पडली. कधी पार पडली? फेब्रुवारी 2025ला पार पडली. आणि भारताचे जे जलशक्ती मंत्री CR पाटील हे या परिषदेचे उद्घाटक होते. शुभंकर पिकू होता. तिथं मोर असं म्हटलं जातं. आणि पहिली भोपाळला, मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडली. शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय मध्यस्थता परिषद 2025 मध्यस्थता परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. उद्घाटन मे 2025 मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आणि 2ऱ्या क्रमांकाची परिषद होती. अशा पद्धतीचे हे 3 स्टेटमेंट आहेत. मग आता ह्यात एक लक्षात घ्या, हे 2ऱ्या क्रमांकाची नाही तर ही पहिल्या क्रमांकाची होती. कितव्या क्रमांकाची? पहिल्या क्रमांकाची होती. 2ऱ्या क्रमांकाची नाही तर कितव्या? पहिल्या क्रमांकाची होती. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू. म्हणजे इथं बघा, 30 मध्ये क हे विधान चुकीचंच म्हणले इथं, तर क हे विधान चुकीचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि ह्या राष्ट्रीय मध्यस्थता परिषदेचा कायदा 2023ला आणला. उद्देश काय होता? न्यायालयाच्या जो काही न्यायालयावर आता भार आहे तो कमी करणे, न्यायालय बाहेर सेटलमेंटला प्रोत्साहन देणं, असा हा राष्ट्रीय मध्यस्थता परिषदेचा उद्देश होता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी 30 प्रश्न घेतले जे काही महत्वाचे आहेत MCQ सिरीज 3 मध्ये. आणि मी तुम्हाला आव्हान पण मगाच केले की ही जी आवृत्ती आहे 73व्या क्रमांक, ज्यामध्ये 600 प्रश्न दिले आहेत. हे 600 प्रश्न आणि जुलै आणि ऑगस्टच्या घटना आहेत, अशी 73 आवृत्ती. आणि 6माही आवृत्ती जी आहे ती जानेवारी ते जूनची, ती 72 आवृत्ती. ह्या दोन्ही आवृत्त्या तुम्ही वाचल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला चालू घडामोडीला चांगले मार्क मिळतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दलचे कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कराल, ही आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.